यवतमाळ हादरले, 2 ट्रान्सपोर्ट गॅरेजवर पोलिसांचा छापा, लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त, दोन्ही मालकांना अटक, 1,66,000चा मुद्देमाल जप्त. शहरातील छोटी गुजरी परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याची बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या देव आणि देविका ट्रान्सपोर्टच्या गॅरेजवर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या छाप्यात सुमारे 1,66,080 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून दोन्ही ट्रान्सपोर्ट मालकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार छोटी गुजरी येथील ट्रान्सपोर्ट गॅरेजमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला माल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता तेथे बाजीराव गोल्ड पान मसाला आणि मस्तानी सुगंधित तंबाखूचा 139 किलो साठा मिळून आला. अन्न सुरक्षा अधिकारी अमित कुमार उपलप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी युनुस खान, युसुफ खान वय वर्ष 35 राहणार रुई आणि सोफियान खान बशीर खान वय वर्ष 24 राहणार आदर्श नगर या 2 मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने केली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. मालेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ.